हॅलो एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम हा टॉपिक पाहत होतो. तर या टॉपिकमध्ये सर्वप्रथम आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचे महत्त्वाचे ऑर्गन्स जे की नॉस्ट्रिल्स अँड नेझल चेंबर आहे. सुरुवातीला नॉस्ट्रिल्स म्हणजे एक्सटर्नल ओपनिंग्ज आहेत नोजच्या, ज्याद्वारा आपण एअर हे इनटेक करतो. त्यानंतर नेझल चेंबर ज्याचे 3 भाग आहेत, वेस्टिब्यूल, रेस्पिरेटरी पार्ट आणि ऑल्फॅक्टरी किंवा सेन्सरी चेंबर. त्यानंतर आपण पाहिलं फॅरिंग्सला ड्युअल ऑर्गन असंही म्हटलं जातं. फॅरिंग्समध्ये ज्या टॉन्सिल्स सेल्स आहेत, स्पेशलाइज्ड सेल्स जे बॅक्टेरियाला किल करतात. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे लॅरिंग्सचा, तर लॅरिंग्स ज्याला साऊंड बॉक्स किंवा व्हॉइस बॉक्स असं म्हटलं जातं, म्हणजे फॅरिंग्सच्या जस्ट बिलो लॅरिंग्स प्रेझेंट आहे. इट इज द पार्ट ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक्ट विच कंटेन्स व्होकल कॉर्ड्स फॉर प्रोड्युसिंग साऊंड. म्हणजे हा जो पार्ट आहे लॅरिंग्स, तर रेस्पिरेटरी ट्रॅक्टचा एक पार्ट आहे, एक भाग आहे, आणि ज्याच्यामध्ये व्होकल कॉर्ड्स असतात जे साऊंड प्रोड्यूस करतात. लॅरिंग्स एक्सटेंड्स फ्रॉम लॅरिंगोफॅरिंग्स अँड द हायोइड बोन टू द ट्रॅकिया. म्हणजे हे ट्रॅकियापर्यंतचा एक्सटेंड झालेला पार्ट असतो. इट इज हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर, म्हणजे हा एक पोकळ असा ऑर्गन आहे किंवा भाग आहे. इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेज प्लेट्स हेल्ड बाय मेम्ब्रेन्स अँड मसल्स. तर इथं कार्टिलेज प्लेट्स चं बनलेले हे लॅरिंग्सची मसल असते किंवा वॉल असते. आणि लॅरिंग्सचं एक वैशिष्ट्य असं आहे की लॅरिंग्समध्ये इथं साऊंड प्रोड्यूस करणारे व्होकल कॉर्ड्स प्रेझेंट आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा की लॅरिंग्स हा जो पार्ट आहे, तर फॅरिंग्सच्या जस्ट बिलो स्टार्ट होणारा, म्हणजे फॅरिंग्सपासून ते ट्रॅकियापर्यंतचा जो पार्ट आहे, एक हॉलो किंवा ट्यूबसारखी जे स्ट्रक्चर आहे पोकळ असे, तर त्याला आपण लॅरिंग्स असं म्हणतो. किंवा याला दुसरं नाव आहे साऊंड बॉक्स. ह्युमन बिईंग्समध्ये जे साऊंड प्रोड्युसिंग ऑर्गन आहे, तर त्याला आपण लॅरिंग्स असं म्हणतो. लॅरिंग्स opens into the laryngopharynx through a slit like opening called glottis. तर ग्लॉटिस इथं ओपनिंग आहे किंवा एक फ्लॅप आहे, त्याला आपण झडप असंही म्हणतो. तर इथं रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ग्लॉटिस ही फ्लॅप काय करते, तर फॅरिंग्स जिथं ओपन होतं किंवा फॅरिंग्सची जी काही ओपनिंग आहे, तर त्याला ग्लॉटिस असं म्हटलं जातं. आणि त्या ओपनिंगला कवर करणारी एक कवरिंग आहे ज्याला एपिग्लॉटिस असं म्हटलं जातं. एक लीफसारखी कवरिंग आहे किंवा लीफ लाईक फ्लॅप ज्याला म्हणतो, त्याला एपिग्लॉटिस असं म्हणायचं. आणि एपिग्लॉटिसचं एक महत्त्वाचं काम आपल्याला पाहायला मिळतं, फंक्शन. इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रॅकिया. तर ट्रॅकियामध्ये फूडची एंट्री होऊ देत नाही, हे एपिग्लॉटिसचं कार्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्रॅकिया किंवा त्याला विंड पाईप असं म्हटलं जातं. तर ट्रॅकिया ही एक लाँग ट्यूब आहे ज्याची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर इतकी आहे. अँड इट रन्स थ्रू द नेक इन फ्रंट ऑफ इसोफॅगस. इसोफॅगस म्हणजे अन्ननलिकेच्या समोरच्या दिशेला ही ट्रॅकिया नावाची ही एक पाईपसारखी स्ट्रक्चर आहे किंवा हे ऑर्गन प्रेझेंट आहे, ज्याची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर इतकी आहे. अँड इट एक्सटेंड्स इन टू अँड अप टू द मिडल ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी जी स्पेस किंवा छातीचा जो पिंजऱ्याचा जो भाग आहे, मध्ये जी कॅव्हिटी आहे किंवा स्पेसचा पार्ट आहे, एक पोकळी आहे, तिथपर्यंत ही एक्सटेंड झालेली नलिका असते. आणखीन एक वैशिष्ट्य ट्रॅकियामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इट इज सपोर्टेड बाय सी शेप्ड 16 to 20 रिंग्स ऑफ कार्टिलेज. म्हणजे इथं जे ट्यूब आहे, तर ते ट्यूब सीच्या आकाराचे असे 16 ते 20 रिंग्स कार्टिलेजच्या रिंग्सनं सपोर्टेड असते, म्हणजे थोडंसं हे टफ असते. इट इज लाईन बाय इंटरनली विथ सिलिएटेड स्ट्रॅटिफाईड एपिथेलियम अँड म्युकस ग्लँड. म्हणजे इथं एपिथेलियम सेल्सद्वारा ते लाईनड असतं
and mucus glands that trap the unwanted particles, preventing their entry into the lungs. म्हणजे इथं कुठलेही जे अनवॉन्टेड पार्ट्स आहेत किंवा घटक आहेत तर त्याची एंट्री लंग्समध्ये ही सहजासहजी होऊ शकत नाही. मग त्यासाठी काही म्युकस ग्लँड्स प्रेझेंट आहेत या ऑर्गन्समध्ये आणि ह्या म्युकस ग्लँडमार्फत जे म्युकसचं सिक्रिशन होतं तर ते म्युकसमध्ये बॅक्टेरिया किंवा जे अनवॉन्टेड पार्टिकल डस्ट पार्टिकल्स आहेत तर ते या ठिकाणी स्टिक केले जातात, म्हणजे इथं ट्रॅप केले जातात. त्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युल्स. तर ब्रॉन्काय अँड ब्रॉन्क्युल्स हे काय आहेत तर जसं आपण पाहिलं की ट्रॅकिया आहे म्हणजेच की जे विंड पाईप असं म्हटलं जातं. तर ट्रॅकियाचा जो डिस्टल पार्ट आहे जो खालचा भाग आहे तर तो 2 पार्टमध्ये डिवाईड होतं आणि प्रत्येक जो पार्ट आहे तो त्या साईडच्या त्या भागाच्या लंग्समध्ये एंटर होतं. तर तो जो पार्ट आहे त्याला आपण ब्रॉन्काय असं म्हटलं जातं. तर इथं ट्रॅकिया डिवाइड्स इनटू राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय अँड ॲज इट रिचेस द मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. ज्यावेळेस थोरॅसिक कॅव्हिटीच्या मिडलमध्ये म्हणजे या चेस्ट रिजनमध्ये मध्यामध्ये हे ज्यावेळेस त्याचं लोकेशन पाहायला मिळतं ट्रॅकियाचं, तर हे ट्रॅकिया 2 भागामध्ये एक राईट आणि एक लेफ्ट साईडला असे 2 प्रायमरी ब्रॉन्कायमध्ये ते डिवाईड होतं. अँड द ब्रॉन्काय आर सपोर्टेड इंटरनली बाय सी शेप्ड इनकम्प्लीट रिंग्स ऑफ कार्टिलेज. आता हे जे ब्रॉन्काय असतात हे ब्रॉन्काय परत सी आकाराच्या इनकम्प्लीट रिंग्स द्वारा सपोर्टेड असतात. त्यानंतर पहा द प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड टू फॉर्म सेकंडरी अँड टर्शरी ब्रॉन्काय अँड विच लीड इनटू टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंडिंग इनटू अल्वेली. तर या ठिकाणी काय होतं की 2 आता प्रायमरी ब्रॉन्काय आहेत. आता प्रत्येक प्रायमरी ब्रॉन्काय हे परत डिवाईड होतं सेकंडरी आणि टर्शरी ब्रॉन्कायमध्ये आणि त्याचं परत डिवायडेशन हे ब्रॉन्क्युल्समध्ये होतं, म्हणजे त्याच्या छोट्या छोट्या ब्रँचेस आहेत ब्रॉन्क्युल्स आणि त्याच्या ब्रॉन्क्युल्सच्या टर्मिनलला अल्वेलीमध्ये ते एंडिंग होतं. अल्वेली हे काय तर छोटे छोटे जे ग्रेप्ससारखे स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे हे स्पॉन्जी असे स्ट्रक्चर्स आहेत ज्याच्या थ्रू गॅसियसचे एक्सचेंज होतं. ओके, देन नेक्स्ट जो पार्ट आहे लंग्स. आता लंग्स ज्याला आपण म्हणतो फुफ्फुसे, तर लंग्स हे एक प्रायमरी किंवा बेसिक रेस्पायरेटरी ऑर्गन असं समजलं जातं. म्हणजे रेस्पायरेशनचा जो महत्त्वाचा ऑर्गन आहे तो लंग्स आहे आणि ब्लडचं प्युरिफिकेशनसुद्धा या लंग्समध्येच होतं. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमचा सुद्धा हा एक महत्त्वाचा असा पार्ट आहे. दीज आर द मेन रेस्पायरेटरी ऑर्गन्स ऑफ ह्युमन्स. आता 2 लंग्स आहेत, म्हणजे 2 बाजूला 2 लंग्स या ठिकाणी चेस्ट रिजनमध्ये पाहायला मिळतात. 1 पेअर ऑफ स्पॉन्जी अँड इलास्टिक लंग्स आर प्रेझेंट इन द थोरॅसिक कॅव्हिटी. एक पेअर प्रेझेंट आहे, म्हणजेच की 2 लंग्स इथं प्रेझेंट आहे. ईच लंग इज एनक्लोज्ड अँड प्रोटेक्टेड बाय अ डबल प्लुरल मेम्ब्रेन. आता इथं प्रत्येक लंग्सच्या भोवताली डबल मेम्ब्रेन पाहायला मिळते. त्यापैकी एक आउटर आणि इनर अशा 2 लेअरची बनलेली एक मेम्ब्रेन आहे. आउटर जी लेअर आहे त्याला आपण परायटल असं म्हणतो अँड इनर लेअर विच इज कॉल्ड एज द विसरल मेम्ब्रेन. अँड बिटवीन द 2 प्लुरा इज अ प्लुरल कॅव्हिटी फिल्ड विथ अ ल्युब्रिकेटिंग फ्लूइड कॉल्ड प्लुरल फ्लूइड. या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये म्हणजे परायटल मेम्ब्रेन जी आउटर आहे आणि इनरची जी व्हेसरल मेम्ब्रेन आहे, तर या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये एक स्पेस आहे किंवा कॅव्हिटी आहे ज्याला प्लुरल कॅव्हिटी असं म्हटलं जातं. आणि ही प्लुरल कॅव्हिटी एक ल्युब्रिकेटिंग फ्लूइडद्वारा फिल केलेली असते ज्याला आपण प्लुरल फ्लूइड असं म्हटलं जातं. अँड इट इज सिक्रेटेड बाय द मेम्ब्रेन्स. The right lung is larger and divided into 3 lobes, while the left lung is smaller and divided into 2 lobes.
तर इथं लक्षात ठेवायचं, राईट साईडचं जी लंग आहे तर ते लार्जर आहे स्लाइटली, आणि जे 3 लोब्समध्ये डिवाईड झालेलं असतं. तर लेफ्ट साईडचं जी लंग आहे तर स्लाइटली स्मॉलर आहे राईट साईडपेक्षा, अँड विच इज डिवायडेड इंटू 2 lobes ओनली. Each lobe of the lung has the terminal bronchioles ending in a bunch of air sacs, each with 10 to 12 alveoli. प्रत्येक लोबमध्ये आता इथं 10 ते 12 अल्वेलीज आहेत. म्हणजे जे आपण ब्रॉन्क्युल्स पाहिले, ब्रॉन्कायचे स्मॉलर ब्रांचेस ज्याला आपण ब्रॉन्क्युल्स म्हणतो, आणि ब्रॉन्क्युल्सच्या टर्मिनलला एंडिंगला एक बंच आपल्याला पाहायला मिळतं एअर सॅक्सचं, जे ग्रेप्ससारखे दिसतात. आणि अशा प्रत्येक लंगच्या लोबमध्ये 10 ते 12 असे अल्वेली हे पाहायला मिळतात. तर अल्वेलीज हे काय आहेत? दीज आर थिन वॉल्ड लोब्युलेटेड स्ट्रक्चर्स लाईक अ बंच ऑफ ग्रेप्स. ग्रेप्सच्या बंचसारखे आपल्याला दिसतात. ईच अल्वेलस इज सराउंडेड बाय अ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज ऑफ पल्मोनरी आर्टरीज अँड व्हेन्स, and these have highly elastic wall made up of from the single layer. इथं अल्वेली हे काय तर एक स्ट्रक्चर्स आहेत, स्मॉलर असे स्ट्रक्चर्स तयार झालेले किंवा एअर सॅक्स म्हणतो, आणि ज्याचा आकार हा ग्रेप्स सारखा दिसतो आपल्याला, बंच ऑफ ग्रेप्स. ओके, थँक्यू.